सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेट, सोलापूर। गावातील मुलीची छेड काढल्याचा ठपका ठेवत अवघ्या गावाने कुटुंबावर बहिष्कार टाकला। नियम मोडल्यास 1.5 लाखाचा दंड देखील लावण्यात आला। हा प्रकार जालना येथे घडला आहे। मुलीची छेड काढली म्हणून अवघ्या गावाने एका दलित कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे घडली आहे। पीडित कुटुंबावर गावातील मुलीची छेड काढल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। गावातील मुलीची छेड काढल्याच्या रागातून गावकऱ्यांनी शेतातील उभं पीक उद्ध्वस्त केल्याचा आरोप पीडित कुटुंबातील सदस्यांनी केला आहे। तसेच गायरान जमिनीवर असणारी विहीर देखील बुजवल्याचा या कुटुंबाचा आरोप आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे भाऊराव हरिभाऊ वाघ याच्या एक तक्रार देण्यासाठी आलो आणि तक्रार अशी आहे की याची जमीन जवखेडा ठोंबरे या गावामध्ये गायरानाची 4 एकर जमीन आहे। जमीन 7-12 मिळून मालकीची झालेली आहे। त्या शेताला त्यांनी विकसित केले, विहीर आहे, गहू आहे, चांगली जही आहे। त्या गावामध्ये हे सर्व चांगले राहत असताना एका मुलीची छेड काढली गावातल्या, असं यांच्या घरातल्या लोकांवर त्यांनी आरोप केला आणि त्या आरोपाच्यासाठी यांच्यावर राग काढायचा म्हणून साऱ्या गावातल्या लोकांना, काही गावातल्या प्रमुख लोकांनी या लोकांच्या विरोधामध्ये असंही हे करून केले की याचं पीक बर्बाद करा, याच्यावर बहिष्कार टाका। मग बहिष्कार टाकायचं केलं आणि त्यानंतर यांची विहीर बुजून टाकली। आता माती उन्हायला लागले, गहू शेतातलं 4 एकराचा तो सर्व बर्बाद केला आहे आणि यांना उद्ध्वस्त केलं। यांना संरक्षण मिळालं पाहिजे, याला गावात राहू देत नाहीत म्हणून आमची अशी मागणी आहे की या कुटुंबाला सरकारनं तत्काळ संरक्षण द्यावं, पोलिसांनी संरक्षण द्यावं। आम्ही कलेक्टरकडे त्यासाठी हे सर्व कुटुंब आलेलं आहे आणि ही सदरचं कुटुंब हे मागासवर्गीय आहे, बौद्ध आहे। मागासवर्गीय असल्यामुळे यांच्यावर गावातल्या लोकांनी जाणून बुजून अन्याय केलाय आणि हा अन्याय दूर करण्याच्यासाठी तत्काळ, कारण या कुटुंबाचा ज्या काय घटना घडल्या असतील त्याशी कवडीचा काही संबंध नाही, पण सामूहिकरित्या एकत्र येऊन यांच्यावर अन्याय करण्याची जी भूमिका घेतली ती चूक आहे आणि यांच्यावर अन्याय केलाय। हा अन्याय दूर करण्याच्यासाठीच कलेक्टरनं इंटरफेअर करावा, पोलिसला पाठवून, तहसीलदाराला पाठवून यांना संरक्षण द्यावा अशी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे। ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण। मला सांगा दादा, नेमके काय तुमच्यासोबत अन्याय झालाय, काय नाही, तुम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलात, काय तुमचं प्रकरण नेमकं? आमचं काय झालं सर, आता फार पूर्वीपासून आम्ही तिथे गट नंबर 167 मध्ये जमीन चालू आहे। नाव नाही बी आमच्या, पण आज रोजी आमच्यावर संपूर्ण पीक विहीर बुजून टाकली, मोटर पाण्यात टाकून दिली आणि इंजन टाकून दिलं। संपूर्ण माती, मका, गहू संपूर्ण भरून नेला, माती सगळं उभाच गहू भरून नेला। घेऊन गेले ते संपूर्ण गावातल्या लोकांनी चालू आहे आता सध्याला। कारण काय होतं त्याचं? कारण असं आहे की बा आमच्या मुलीची छेड काढली, त्या रागातून त्यांनी हे काढली होती। आमचा भाऊ बाळू भाऊराव नावाचा। मागणी काय तुमची? आमची मागणी एकच आहे की बा ते संपूर्ण ते माती नेणं थांबावं आणि आमच्यावर अन्याय थांबावं। काय नेमकं काय तुमच्या पिकाचं नुकसान केलंय, काय नाही, काय गहू आहे, मक्का आहे, विहीर बुजून टाकली, ज्वारी आहे। आमच्या लेकरा बाळाला अन्न नाही खायला आज घरी, काही संपूर्ण घर भाईभीत होऊन जालन्याला पळून आले आज। या संदर्भात काही पोलिसांना काही कळवलं? काही पोलीस भोकरदनला माहिती दिली, SP साहेबाला बी माहिती दिली। आता ते काय कारवाई करतात आता पौरा वाटत। मला सांग बेटा, नेमकं काय समस्या आहे, काय नाही? माझ्या काकाकडून एका मुलीला छेड काढण्यात आली, तर छेड काढण्यात आली, मग ज्यानं काढली त्याला शिक्षा द्यावा। आमच्या शेतामध्ये गहू, ज्वारी आणि मक्का होती, त्यांनी आमच्या शेतातलं सगळं गहू, ज्वारी सगळं भरून नेलंय। जेसीबी आमच्या शेतामध्ये कमीत कमी 20 जेसीबी असू शकतात आणि 20-25 ट्रॅक्टर आहे सध्या चालू आहे। आम्ही SP साहेबांना विनंती केली, आता ते काय करतात ते गेलेले आहेत। आम्हाला आमची विहीर सुद्धा बुजवली, आमच्या शेतामध्ये एवढं मोठं कष्ट केले। माझे बाबां ते किती वर्षापासून ते गायरान जमीन आमच्या नावावर आहे, त्यांनी आमच्यावर असा अत्याचार केला आणि गावातल्या लोकांना सांगितलं की भाऊराव वाघ यांच्या घरांना नाही का बोलायचं सुद्धा नाही, जे बोलन त्यांना 1 लाख रुपये दंड ठेवलाय आणि आम्हाला आणण्यात आली। आम्हाला खायला प्यायला सुद्धा दुकानात सुद्धा जाऊ द्यायची
त्याने सांगितलं की याला दुकानातलं सुद्धा काही द्यायचं नाहीये, आम्हाला नुकसान भरपाई आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे. कुणी तुम्हाला असं म्हटलंय की दंड वगैरे गावकरी लोकांनी माईक मध्ये पुकारून बोलले, सगळ्या गावाला सांगितलं की भ्रष्टाचार करण्यात आला आमच्यावर. हा, काय सांगू? की भावरा वाघाच्या घराला नाही का गिरणी सुद्धा जाऊ द्यायचं नाही, यांच्या घराला नाही का जे बोलन त्याला 1 लाख रुपये दंड ठेवलाय. गाव कोणतं आहे तुमचं? आमचं गाव जेवकडे ठोंबरे तालुका भोकरदन. आमची अशी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला संरक्षण पाहिजे, नुकसान भरपाई पाहिजे आमची. काय नाव? माझं नाव रोहिणी बाबसू वाघ. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.